Good afternoon, all of you. Today we are going to learn a hot question of the chapter mensuration. Chapter काय दिलेलं आहे पाहूया. 4 drops of water emerge from a water tap in 3 seconds. The volume of each drop is 0.4 centimeter cube. This water is collected in cylindrical pot, radius 4 centimeter and height 7 centimeter. Find the time required to fill pot in 3 hours 40 minutes. How many such pots will be filled? अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं बघा, वॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप दिलेलं आहे 0.4 सेंटीमीटर क्यूब. ओके, तर या ठिकाणी 4 ड्रॉप्सचं व्हॉल्यूम किती असेल आणि 4 ड्रॉप्स वॉटर इमर्ज्ड इन वॉटर टॅप इन 3 सेकंड्स. म्हणजेच आपण दोन्ही गोष्टी एकत्रित काढू शकतो. वॉटर इमर्ज्ड इन 3 सेकंड्स, 3 सेकंदामध्ये 4 ड्रॉप्स या ठिकाणी इमर्ज केलेले आहेत, म्हणून त्याला 0.4 सेंटीमीटर क्यूबने जर आपण त्याला मल्टिप्लाय केलं 4 4 ज 16 पॉईंट देऊ शकतो आपण सेंटीमीटर क्यूब. 1.6 सेंटीमीटर क्यूब एवढं वॉटर इमर्ज केलं जाईल. देअरफोर एका सेकंदात किती वॉटर इमर्ज केलं ते काढून घेऊया. वॉटर इमर्ज्ड इन 1 सेकंड, एका सेकंदामध्ये 1.6 डिवायडेड बाय 3. त्याचा आन्सर या ठिकाणी ॲज इट इज ठेवू आपण, कारण ते ॲज इट इज आपण त्या ठिकाणी वापरू शकतो किंवा भाग दिला तरी चालेल. ओके, ॲज इट इज राहू द्या, पुढं सोपं जाईल तुम्हाला. त्यानंतर फॉर सिलेंड्रिकल पॉट, सिलेंड्रिकल पॉटचा जर आपण विचार केला तर त्याची हाईट आहे 7 सेंटीमीटर या ठिकाणी दिलेली आहे आणि रेडियस आहे 4 सेंटीमीटर. याचं व्हॉल्यूम काढून घेऊ आपण. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट ते आपल्याला लिहिता येईल πr²h. पायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, नाही दिल्याच्या नंतर 22/7 घ्या. रेडियस आहे 4चा स्क्वेअर येईल 16 आणि हाईट आहे 7. 7 7 कॅन्सल होईल. 16 2 जा 32 कॅरिंग ओवर 3. 16 2 जा 32 प्लस 3 35 सेंटीमीटरचा क्यूब. ओके, आता तुमच्याकडं वॉटर इमर्ज्ड इन 1 सेकंड आहे आणि त्या जे सिलेंड्रिकल पॉट आहे त्याचं पण व्हॉल्यूम तुमच्याकडं आहे. ओके, आता टाईम जर तुम्हाला काढायचा असेल तर त्या ठिकाणी काय करायला लागेल हे लक्षात घ्या. टाईम काढण्यासाठी काय करायला लागेल लक्ष द्या. टाईम रिक्वायर्ड टू फिल पॉट जर काढायचं असेल तर त्यासाठी व्हॉल्यूम ऑफ पॉटला तुम्हाला डिवाइड करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर इमर्ज्ड इन 1 सेकंड. ओके, आणि त्यासाठी हे आहे 352 आणि याची व्हॅल्यू 1.6/3. 352 हे 3 रेसिप्रोकल होतील 1.6. ओके, आता जर आपण पॉईंट कॅन्सल केला तर इथं लिहितो आहे मी कॅल्क्युलेशन. 352 × 30 डिवायडेड बाय 16. 16 2 जा 32, 16 2 जा 32, 0.6 म्हणजे या ठिकाणी 660 सेकंद लागतील. म्हणजेच किती मिनिटं,
60चा जर विचार केला तर 11 मिनिट या ठिकाणी. ओके, 11 मिनिट आपल्याला या ठिकाणी लागतील. आलं लक्षात. आता आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारला आहे, 3 hours 40 minutesमध्ये असे किती पॉट्स या ठिकाणी भरतील, असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर त्यासाठी लक्ष द्या व्यवस्थित. द पॉट विल बी फिल्ड इन 11 मिनिट, हे तर आपण काढलेले आहे. ओके, सो नाव इन 3 hours 40 minutes म्हणजेच 3 × 60 + 40 म्हणजे 220 minutes. याचा अर्थ नंबर ऑफ पॉट्स जर आपल्याला काढायचे असतील तर 220 minutes अपॉन 11 जर केलं तर 20 पॉट्स या ठिकाणी फिल्ड होतील. अशा पद्धतीनं फार इझी असा प्रॉब्लेम आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, करून घ्यायला हरकत नाही. थँक्यू.